पाणी शरीरासाठी चांगलं आहे, पण जास्त पिल्यानं कोणते आजार होतात, मग पाणी प्यायचं किती या व्हिडिओमध्ये पाहू. तर जास्त पाणी पिल्यानं हायपोनेट्रिमिया नावाचा आजार होऊ शकतो. तर हा का होतो? तर सोडियमचं शरीरातील प्रमाण कमी झाल्याने हा आजार होतो. आणि सोडियमचं प्रमाण कमी का होतं? पाणी जास्त पिल्यामुळं. तर या आजारामध्ये चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळ होणे, गोंधळ होणे, कधी कधी झटके पण येतात. त्यानंतर महत्वाचा इफेक्ट होतो किडनीवर. अतिरिक्त भार होतो. म्हणजे जेवढं आपण जास्त पाणी पिऊ तेवढं त्याला जास्त फिल्ट्रेशन करावं लागेल आणि त्याला आराम पण करता येणार नाही. बरेचसे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. किडनीवर सूज सुद्धा येऊ शकते. तर महत्वाचा पार्ट म्हणजे मेंदू. तर मेंदूवर काय परिणाम होतो लक्षात घ्या. बघा, शरीरातले क्षार कमी झाल्यामुळे इनडायरेक्टली मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे डोके जड होणे, झोप न येणे, गंभीर परिस्थितीमध्ये बेशुद्ध सुद्धा होण्याची शक्यता असू शकते क्षार कमी झाल्याने. बघा, पाणी जास्त पिल्यामुळं रक्तातील पाण्याचं प्रमाण वाढतं, म्हणजे व्हॉल्यूम वाढतो. त्यामुळे हृदयावर सुद्धा भार तयार होतो. एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे हृदयाला पंप करण्यासाठी जास्त शक्ती लागते, जास्त पॉवर लागते. त्यामुळे हृदयावर ताण येणं साहजिक आहे. आता जास्त पाणी पिल्यामुळे झोपेत सुद्धा अडचणी येतात, झोप व्यवस्थित येत नाही. कारण काय होतं बघा, जास्त पाणी शरीरामध्ये असल्याच्या नंतर आपल्याला लघवीचा त्रास जास्त होणार, रात्रीला जास्त वेळेस उठावं लागणार, तेवढी आपली झोप मोडणार आहे. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा हे घडतं. याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. मग आता पाणी प्यायचं तरी किती? बघा, हे ऍव्हरेज आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तुमच्या शरीरानुसार वजनानुसार कमी जास्त होऊ शकते. हे बघा, हे काम न करणारे म्हणजे सुस्त बसणारे, शारीरिक कसरत न करणारे आणि ही शारीरिक कसरत करणाऱ्यामध्ये फरक आहे. 1 ते 3 वर्ष असेल तर 1 लिटर आणि 1.5 लिटर पर्यंत. 4 ते 8 वर्ष असेल तर 1.5 लिटर काम न करणारे आणि 2 लिटर पर्यंत शारीरिक काम करणारे. 9 ते 13 वर्ष असेल तर 2 लिटर पर्यंत काम न करणारे आणि हे 2.5 लिटर पर्यंत. 14 ते 18 वर्षापर्यंत 2.5 लिटर आणि 3 लिटर पाणी आपण पिलं पाहिजे. 19 ते 50 वर्षापर्यंत ह्यांनी 2.5 लिटर आणि ह्यांना 3.5 लिटर पाण्याची गरज असते. आणि 50 वर्षाच्या नंतर 2 लिटर ते 2.5 लिटर पर्यंत पाणी आपण पिलं पाहिजे. जास्त पण नाही, कमी पण नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, शास्त्रीय अंदाज असा आहे की तहान लागली तरच पाणी प्या. बरेच जण असं म्हणतात, तहान लागली की पाणी प्या. आणि 20 किलो वजन असेल तर 1 लिटर पाणी पिलं पाहिजे, असे पण बरेचसे अंदाज बांधले जातात. पण यामध्ये थोडासा ऋतुमानानुसार फरक पडू शकतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त पाणी लागू शकतं, हिवाळ्यामध्ये कमी पाणी लागू शकतो. हा फक्त एक अंदाज आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीरानुसार किंवा तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.